नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या कट्ट्यावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आलेले आहेत. भाजपमधला एक मराठा चेहरा अशी त्यांची ओळख असून सुद्धा ते मास बेस लीडर नाहीत अशी टीका त्यांच्यावरती सातत्यानं केली जाते. त्याचबरोबर ज्यांना स्वतःचा असा खास एक वेगळा मतदारसंघ नसून सुद्धा कायमच महाराष्ट्रात चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व अर्थात विनोद तावडे आपल्या कट्ट्यावरती आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहेत माझे सगळे सहकारी आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर. विनोदजी, तुमचं खूप स्वागत या कट्ट्यावर. मागे लोकसभेच्या वेळेला आपण भेटलो होतो. आता विधानसभेची खरं तर आता जेमतेम आजपासून एक महिना राहिलेला आहे मतदानासाठी. पण असं दिसतंय की लोकसभेमध्ये जे काही यश भाजपला मिळालं त्याच्यानंतर आत्ताच्या घडीला हा जो सगळा महायुतीचा कारभार होता, जो गाडा होता, तो फार सुरळीतपणानं विधानसभेच्या रणांगणामध्ये जाऊन पोहोचेल. पण प्रत्यक्षामध्ये असं होताना दिसत नाहीये. म्हणजे एकमेकांच्या बद्दल इतकं अविश्वासाचं वातावरण आज निर्माण झालेलं दिसतंय. हे कशामुळे निर्माण झालं? तुम्हाला हे टाळता आलं नसतं का भाजपला किमान? मला अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं असं काही वाटत नाही. हे खरं आहे की विधानसभेच्या जागा 288 आहेत, लोकसभेला तशा 48 असतात आणि मित्रपक्षाचे 4 वाढले आहेत. त्यांना ज्या जागांचं वाटप करायचं त्यात हा अधिक वेळ स्वाभाविकपणे जाणार होता आणि तो गेल्यानंतर सातत्याने 3 निवडणुकांमध्ये शिवसेना ज्या जागा हरलेल्या आहेत, ज्या त्यांच्याकडे आहेत पण पराभूत झाल्या, यातल्या काही भाजप लढल्या तर जिंकू शकते का अशी एक चाचपणी जी भाजपने केली आणि त्यातून काही जागा अधिक मिळाल्या तर ते जिंकता येतील, त्याची चर्चा ही शिवसेनेच्या नेत्यांबरोबर सुरू आहे मला असं वाटतं. आणि ती सुरू असताना स्वाभाविकपणे कुठलीच गोष्ट अशी लगेच एका सिटिंगमध्ये होत नाहीत. त्याला 2-3 सिटिंग लागतात. त्यातलं एकच सिटिंग झालंय. मला असं वाटतं पुढच्या 2-3 सिटिंगमध्ये ते होऊ शकतं. नाही, एक सिटिंग जे झालं ते कधी झालं होतं? मला वाटतं 4 दिवसापूर्वी झालं होतं जी चर्चा झाली. मला असं वाटतं की ते 4 दिवसापूर्वीच आहे. नाही, पण मुळामध्ये जी तुमचं जागा वाटप होतं, आज अशी स्थिती आहे की भाजपला ठीक आहे शिवसेनेपेक्षा 2-4 जागा जास्त लोकसभेमध्ये मिळाल्या असतील, पण 119 जागा जे भाजप ज्या लढवल्या त्या भाजपनं, आज असं दिसतंय की भाजप स्वतःच्या सगळ्या 119 जागा स्वतःपाशी ठेवू पाहते आणि मित्रपक्षांच्या जागा त्या शिवसेनेच्या ज्या 169 त्यांनी गेल्या खेपेला लढल्या होत्या त्याच्यातनं दिल्या जाव्यात आणि त्यांना त्या जागा दिल्यानंतर सुद्धा भाजपशी अशी अपेक्षा आहे की भाजपला आणखीन जागा शिवसेनेनं द्याव्यात. तर शिवसेनेला कुठेतरी दाबण्याचा हा प्रयत्न भाजपकडून होतो. या शिवसैनिकांची अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत भावना आहे. तर हे असं कसं असू शकतं की म्हणजे भाजप स्वतःच्या सगळ्या जागा ठेवणार आणि शिवसेनेचं मात्र जेवढं काढून घेता येईल तेवढं ओरबाडण्याचा प्रयत्न करणार? नाही, मला वाटतं हे काही विश्लेषण किंवा आकलन चुकीचं आहे. एक तर असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि RPI, भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी आणि जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसेना अशा चर्चा चालल्या आहेत. त्यात आमच्या 119 मधल्या जागाच आम्ही त्यांना देतो. त्यामुळे आम्ही काहीच देत नाहीत आणि सगळंच शिवसेना देते असं वास्तव नाही आहे. फॅक्ट ही आहे की या सगळ्या मित्रपक्षांना जागा शिवसेना काही त्यांच्या ह्याच्यात काही आमच्या ह्याच्यात देतो. या 119 मधल्या आम्ही दिल्यानंतर पुन्हा मगाशी मी म्हटलं असं की ज्या जागा सातत्याने अशा काही जागा भाजपच्या पण आहेत की ज्या सातत्याने आम्ही गेले 3 निवडणुका लढतो आहोत. अशा 19 जागा आहेत की ज्या आम्ही कधी जिंकल्या नाही आहेत आणि 59 जागा अशा शिवसेनेकडे की ज्या ते कधीच जिंकल्या नाही आहेत. ह्यात काही एकमेकाला देऊन आपण जिंकू शकतो का असं चाचपणी करतो आणि त्यामुळे थोड्याशा जास्त जागा भाजपला त्यात आल्याही तर त्या येत आहेत का? कारण शेवटी मला असं वाटतं की आज जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एक सिंपल मेजॉरिटीपेक्षा 200हून अधिक जागा जर आपल्या निवडून आल्या महायुतीच्या तर पुढे सरकार चालवायला खूप चांगलं होईल, सोपं जाईल. आपल्याला जे लोकांच्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करणं सोपं होईल आणि म्हणून अशा ज्या जागा सातत्याने जो पक्ष हरतोय ते एकमेकाला देऊन त्या निवडून आणण्याकडे जाता येईल का हे पाहणं चालू आहे. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भाजपाला यश मिळालंय तर हा कुठेतरी तो उन्माद आहे का की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला एक मोठा भाऊ म्हणून बघितलं जायचं तर आज छोटा भाऊ मोठ्या भावाला डोळे दाखवतोय? हा उन्माद नाही म्हटलं तर आत्मविश्वास आहे का? तर आत्मविश्वास असू शकतो. पण या आत्मविश्वास असताना जसं मला आठवतं की आम्ही ठाणे महापालिका ज्यावेळी आम्ही हरलो, कल्याण डोंबिवली आम्ही हरलो, ठाणे शहर हरलो, तर त्यावेळी शिवसेनेने आमच्याकडनं ठाणे लोकसभा मागितली होती. तर वास्तव हे होतं की आम्ही तिथे कमी झालो आहोत आणि आम्ही कमी झालो असताना जिंकलो तरी जागा हरू शकते तर ती जागा आपण पुढे जाऊन दिली पाहिजे. असं जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमी झाली होती, शिवसेनेची वाढली होती, त्या त्या जागा मग नाशिकची असेल या अशा आपण मित्रपक्षात दिल्या. कारण त्या मित्रपक्षात दिल्यामुळे विजयाचं गणित युतीचं राहणार आहे हा विचार जसा त्यावेळी होता तसाच विचार
मी पुन्हा सांगतो की ज्या पराभूत झालेल्या सातत्याच्या जागा आहेत त्या एकूण मोदींचं असणारं वातावरण, मोदी आणि कमळ असणारे समीकरण यामुळे त्या जिंकण्याकडे गेल्या तर महायुतीची बळ वाढणार आहे, ताकद वाढणार आहे. त्यामुळे हा उन्माद नाही, हा खरं म्हणजे महायुतीच्या विजयाचा एक आत्मविश्वास आहे. आता तुम्ही मोदींच्या लाटेबद्दल बोललो तर उद्धव ठाकरेंचं असं स्टेटमेंट होतं परवाही आणि आजही की अनेक लाटा आम्ही बघितल्यात, आम्ही मुंबईतच राहतो. तर हे मोदींच्या नेतृत्वाला त्यांनी कमी लेखण्याचा केलेला प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं? मला या वक्तव्याविषयात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यात वेगळं म्हणणे, पण आज जे उद्धवजींनी त्या विषयामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे मला असं वाटतं त्या वक्तव्यानंतर त्यांच्या कालच्या वक्तव्यातला जो त्यांना म्हणायचा भाग जो लोकांना वाटतो तसा नाही आहे असं आजच्या वक्तव्यावरून वाटतं. म्हणजे उद्धव ठाकरेंना असं साधंच म्हणायचं होतं की मी मुंबईत राहतो, मुंबईत समुद्र आहे, समुद्रात खूप लाटा असतात, आम्ही अशा लाटा खूप बघतो, इतकंच साधं म्हणायचं. त्यांना मोदींच्या लाटेशी त्यांचा काही संबंध जोडायचा नाहीये. मला असं वाटतं की मुंबईत राहणारे आणि त्यातही एबीपी माझ्या संपादकांना या लाटा कुठल्या नीट कळतात, तितक्या विरोधी पक्ष नेत्यालाही कळतात आणि त्या लाटांचा उल्लेख कधी कुठे केव्हा करायचा ते आम्हाला कळतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काल ते वक्तव्य आज तकच्या याच्यात जरी केलं असेल तरी आज त्यांचं जे वक्तव्य आलेलं आहे ते वक्तव्य आपण दाखवलं असेल थोड्या वेळापूर्वी. मला असं वाटतं त्या वक्तव्यात त्यांनी स्पष्टता म्हटलेली आहे की एनडीएचे आमचे पंतप्रधान आहेत, त्याचा प्रभाव आहे आणि मला वाटतं की ते म्हटल्यामुळे अशा एका वाक्यावरनं पुन्हा दुसरं वाक्य आणि त्याच्यावरनं पुन्हा ब्रेकिंग तुम्हाला मिळत जाणं याच्यापेक्षा अनब्रेकिंगचा फॉर्म्युला अधिक चांगला आहे. नाही, पण उद्धव ठाकरेंनी आज असंही सांगितलं की प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, हेही असंच घ्यायचं आपण. मला असं वाटतं की त्यांनी म्हटलंय खरंच आहे, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, तो पर्याय असतोच. तावडे साहेब, तुमची सुरुवात खरं तर बहुतेक ABVP पासून झाली, ज्याचा संबंध आक्रमकतेशी जोडला जातो. सुरुवातीच्या काळात बहुतेक तुम्ही आंदोलनं पण केली रस्त्यावर उतरून. गेली 10 वर्ष मात्र तुम्ही असं करताना दिसला नाही. आणि असं आंदोलन किंवा कार्यक्रम न करताही ज्यांना पक्षाचा नेता मानतात असे फक्त कदाचित अमरसिंह असतील, कदाचित अहमद पटेल असतील आणि आम्हाला माहिती असलेलं महाराष्ट्रातलं नाव म्हणजे तुम्ही आहात. काय झालं नेमकं हे 10 वर्षामध्ये की सोयीचं राजकारण तुम्ही करायची तुम्हाला सवय लागली? मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षात जर पाहिलं तर मी ज्या विलेपार्लेमध्ये राहतो ती विधानसभा ही स्वाभाविकपणे युतीमध्ये शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळे ती जागा लढायला मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जे आंदोलनं ज्यावेळी आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो ती आंदोलन केली तर त्या आंदोलनाचं नेतृत्व स्वाभाविकपणे त्यावेळी मुंडे साहेबांचं असायचं आणि त्यामुळे आमच्याकडे पक्षाचा अध्यक्ष असतो त्याच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन होतात. त्यामुळे माझ्यावर अशा केसेस झालेल्या असतील, माझ्यावर असे आंदोलनाचे रस्त्यावरची घटना असतील, पण या सगळ्या जरी असल्या तर ज्यावेळी तुमच्यासोबत एखादा मोठा नेता असतो तर त्याच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन मानलं जातं. अशी मी अनगणित तुम्हाला प्रश्न सांगेन की जे प्रश्न घेतले आणि सोडवलेले आहेत किंवा आता विरोधी पक्षनेता आल्यानंतर दुष्काळामध्ये सगळ्यात मॅक्झिमम फिरणारा राजकीय नेता मी असं सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांना सांगतायत की तो विनोद तावडे किती फिरतोय, तुम्ही फिरा मंत्र्याने. लोकांमध्ये अशी भावना काय आहे की फक्त तुमच्या वेबसाईटवर गेलं तर दिसते की अपडेट आहेत आणि तुम्ही फिरलेला आहात, पण जनमानसात ज्यावेळेस जाता त्यावेळेस ही तुमची प्रतिमा अशी दिसत नाही. तुम्ही फार तर मुंबईपुरतं अगदीच म्हणायचं झालं तरच तुम्हाला लिमिटेड ठेवलेलं. बहुधा मी मीडिया मॅनेज करण्यामध्ये यशस्वी नसेल की बाबा मी जर दुष्काळात गेलो तर इथे दिसत नाही ABP माझावर, त्यामुळे लोकांना कळत नाही असंही असू शकतं. कॅमेरामन घेऊन मात्र तुम्ही फिरता, म्हणजे त्या बाबतीत तुम्ही हे आता निवडणुकीच्या वेळी आलंय कारण वेबसाईटवर टाकायचं म्हणून, पण जो तुमचा कॅमेरा आहे तो येत नाही ना, ते अडचण ती असते आणि ते मॅनेज करणं बहुधा मला जमत नसेल. पण मग तावडे साहेब तुम्ही म्हणता तसं तुम्ही इतकी सारी कामं केलेली आहेत, प्रत्येक क्षणी तुम्ही तिथे अगदी वेळेत पोहोचा, तरी एक मास बेस्ड लीडर अशी तुमची ओळख का नाही बनू शकली? म्हणजे विनोद तावडे नेमके कोणाचे नेते आहेत? ते मुंबईचे नेते, ते कोकणातले नेते आहेत का ते मराठ्यांचे नेते आहेत? मला वाटतं की ज्यावेळी पुन्हा मी मागे म्हटलं असं, आता गडकरी साहेब आहेत, गडकरी साहेबांना विदर्भामध्ये ते सातत्याने फिरत असतात, त्यांच्या मागे लोक असतात, ते ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी जी लढतात ती ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी लढून जवळजवळ 6 जिल्ह्यातली 3.5 लाख मतांमधनं यावं लागतं, 11 लाख मतांमधनं त्यांना यावं लागतं. पण तरी ही विधान परिषद आल्यामुळे ती वाटते बॅकडोर एंट्रीज. मला जर हीच मी विधानसभा लढायला मला मिळाली असती तर आपोआप विधानसभेतला एक मासबेस नेता अशी इमेज तुम्ही विधानसभेत गेल्यानंतर होतात. म्हणजे तुम्ही सुद्धा जर तुमचं कव्हरेज पाहिलं तर अतिशय महत्त्वाची प्रकरणं आम्ही विधान परिषद काढली तरी सुद्धा विधानसभेत जी चर्चा होते, जी प्रकरणं निघतात त्याची चर्चा अधिक असते. मला असं वाटतं की त्या सभागृहात एक वेगळं महत्त्व आहे, कारण शेवटी जनतेतनं निवडून येणं ह्या सगळ्याला लोकशाही प्रक्रियेतनं जी एक वेगळं महत्त्व ते आहे. ती संधी मला
भौगोलिकदृष्ट्या समजा मी मुंबईत राहिल्यामुळे मी प्रदेशाच्या टीममध्ये लवकर आलो, तसं भौगोलिकदृष्ट्या पार्ल्यात राहिल्यामुळे ती जागा सेनेकडे असल्यामुळे मला ती संधी मिळाली नाही. तावडे साहेब, आता तुम्ही म्हणालात की मोदींच्या विजयानंतर प्रचंड आत्मविश्वास आहे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि म्हणून तुम्ही जास्त जागा मागताय. पण हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे नेत्यांमध्ये कुठून आला? कारण गेल्या 10 वर्षामध्ये आघाडी सरकारवरती ज्या ज्या वेळेला टीका करण्याची वेळ आली किंवा ज्या ज्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, टोल असेल, सिंचन असेल, त्यावेळेला भाजपचे नेते असे काही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना दिसले नाही. जी आंदोलन झाली ती फक्त 2-3 दिवसापुरती झाली, तडीला विषय लावलेत, असं कधीही झालं नाही. मग तो आत्मविश्वास हा फक्त मोदींच्या नावाचा आत्मविश्वास आहे? असं 10 वर्षात बीजेपीच्या नेत्यांनी काय केलंय की ज्याच्यामुळे तुम्हाला आम्ही मतं द्यावीत, तुम्हाला लोकांनी मतं द्यावीत? कारण खडसेंवर तर पवारांनीच आरोप केले की हे बीजेपीचे नेते आरामात सेटल होतात म्हणून. मला वाटतं ज्या पद्धतीने आम्ही सरकारचा भ्रष्टाचार हा बाहेर काढला, मी सिंचनाचा घोटाळा सगळा बाहेर काढणं, त्याचं सातत्याने त्याचा पाठपुरावा करणं असेल किंवा विविध खात्यातले सरकारने मी अगदी भुजबळांचं प्रकरण असेल की ही शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यात काढलेली प्रकरणं आहेत, सातत्याने लावून धरलेली प्रकरणं आहेत. आता हे सरकारच इतकं निगरगट्ट आहे की आम्ही केलेलं आंदोलन सोडा, कोर्टाने आदेश दिले की यांच्यावर केसेस टाका, तरी त्याला मुख्यमंत्री परवानगी देत नाही. म्हणजे आदर्शच्या याच्यामध्ये तर अक्षरशः चोरावर मोर खरे जे आहेत मुख्यमंत्री, 4 माजी मुख्यमंत्री ज्या अडकलेले आहेत, पण त्यांना संरक्षण द्यायचं काम आत्ताचे मुख्यमंत्री करतायत. आणि जी सेन्सिटिव्हिटी सरकारची, म्हणजे एक केवळ प्रतिभा प्रतिष्ठानमध्ये नाव आल्यामुळे अंतुलेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, निलंगेकरांच्या मुलीच्या प्रकरण आल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, असं असताना आता धडधडीत त्या मंत्र्याचं नाव कोर्ट घेतं याच्यावर केस टाका, तरी त्याच्यावर मंत्रिपद जाऊ देणार नाहीत. ज्यावेळी प्रत्यक्ष गुलाबराव देवकरला जेलमध्ये जावं लागलं तोपर्यंत शरद पवार त्यांचं समर्थन करत होते. मला असं वाटतं की शेवटी सेन्सिटिव्हिटी जी या विषयात दाखवली पाहिजे ती दिसत नाही आणि त्यामुळे सातत्याने आम्ही या विषयातले विषय लावून धरून सुद्धा यश जे आहेत, जे यश तुम्हाला वाटलं पाहिजे ते त्या अर्थी दिसत नाही. मग त्याच पवारांनी तुमच्या नेत्यांवरती आरोप केले, त्यावेळेला तुम्हाला कुणीही बाहेरून त्यांचा सपोर्ट करताना दिसलं नाही किंवा असं झालं नाही हे सांगताना दिसलं नाही? तोडपाणी करतात असं पवार म्हणाले होते. पवारांना तोडपाणी करणारी बातमी देणारे कोण होते? त्यांचे बिल्डर होते. आणि पवारांच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा हे राज्याच्या जनतेला कळतं. माझं असं मत आहे की सभागृहामध्ये खडसे साहेबांनी विषय मांडले, ते विषय पुढे जाऊन केवळ सभागृहात व्हिजिलन्स कमिटीकडे दिले, केंद्राच्या गृह खात्याकडे दिले, सातत्याने कोर्टात त्या विषयाच्या PIs गेल्या. हा समजा तोडपाणी असतं तर कुठे खडसे साहेब थांबले असते, ते थांबले नाहीत. त्या ह्याच्यामध्ये पाठपुरावा सातत्याने करत राहिले आणि त्यामुळे पवारांची अशी वक्तव्य इलेक्शन झाली की येत असतात, त्या प्रकारे ते बोलत असतात आणि मला असं वाटतं की त्यामुळे त्याला किती सिरियसली घ्यायचं ही जनता ठरवते. तावडेजी, पण याच्यामध्ये मला फार म्हणजे आता आश्चर्यचकित होऊ, अचंबित होऊ, काय करू मला कळत नाहीये. कारण ज्या साधन सुचितेच्या गोष्टी भाजप करते, येडियुरप्पांचं काय झालं, त्यांना कसं आता मानाचं पान त्यांच्यासाठी वाढलं गेलं ते आम्ही सगळा देश बघतोय. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते असे महाराष्ट्रातले अनेक विद्वान लोक भाजप आता त्यांना पक्षात घेऊन पावन करू पाहते, तर तुम्ही कोणत्या तोंडानं ह्यांचा तो भ्रष्टाचाराने तुमच्याकडे आल्यानंतर ते साधू असं कसं होऊ शकतं? ज्या गावितांबद्दल, ज्या पाचपुत्यांच्याबद्दल तुम्ही अनेक आरोपांची राळ उठवली होती, तर ते आता त्यांना घेऊन तुम्ही काय जनतेला संदेश देऊ इच्छिता? आणि आता ते सगळं स्वच्छ झालं का? मुळात हा एक जो समज आहे ना की आम्ही असे 50-100 लोक घेतलेत काँग्रेस 50-100 2 जणांच्या बद्दल बोलू. बरोबर आहे. नाही, मुळात मला पहिली गोष्ट क्लिअर केली पाहिजे की मला अगदी त्याची गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सुद्धा एक दाम्पत्य आला आणि ते तुम्ही किती घेता म्हटलं, किती घेते सांगावं म्हटलं. मग त्यांनी ती 4च नावं घेतली. मग किती म्हणजे मुळात त्यातले खदगावकर, सूर्यकांत पाटील यांना काही इलेक्शन लढायचीच नाही, त्यात काहीच मुद्दा नाही. दुसऱ्या बाजूने आम्ही विजय गावित घेतल्यात, बबनराव पाचपुते घेतल्यात. घेत असताना जी आमची चर्चा झाली तर या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये तुम्ही पुढे इंडक झाला तर त्यात पार्टीमुळे आम्ही त्या तुमची बाजू घेणार नाही, जे कायद्याने चालेल ते चालेल हे स्पष्टता केलेली आहे. म्हणजे असं कुठे नाही की बघ आम्ही त्यांना संरक्षण देतो की आम्ही ते स्वच्छ झाले. मुळात आमचा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये आमची एकही पंचायत समिती नाही, आमची त्या ठिकाणी एकही जिल्हा मुद्दा कुठे येतो तावडेजी? त्याचा मुद्दा कुठे येतो? त्याचा आहे की म्हणजे असं आहे की इतरांनी केलं, जेव्हा ते तिकडे असतात, जेव्हा ते काँग्रेस बरोबर असतात, राष्ट्रवादी बरोबर असतात, तेव्हा ते करप्ट असतात आणि तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याबद्दल म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्ही आजपर्यंत बोलत आलेले आहात तर तुम्ही उद्या म्हणजे आता त्या अगदी पप्पू कलानीपासून सगळ्या लोकांना घेऊन तुम्ही पावन करून घ्या. माझं हेच म्हणणं की 1-2 घेतले म्हणजे सगळेच आता चोर दरोडेकर आम्ही आमच्या ह्याच्यात घेतले आणि त्या दोन्हीच्या विषयामधलं सुद्धा फॅक्च्युअल
त्यातली खडसे साहेबांनी स्वतः माहिती घेऊन त्यात काय आहे आणि त्याच्यामध्ये अच्छा, आता पुढे काय ते होणार आहे. खडसेंनी केलंय का? असं म्हणजे की- हे जे आहे ते खडसेंनी केलेलं आहे. असं आहे की आम्ही या विषयामध्ये ज्यावेळी अशी माणसांची नावं आली तर त्यातली ही सगळी माहिती म्हणजे खतगावकर सूर्यकांत पाटलांची माहिती काढणं असेल तर त्यातली काही ती देवेंद्रची सूरभाऊने केली, काही पाचपुतेंची असेल तर ती खडसेने केली, काही गावितांची मुलगी तर आमच्याकडे आधीच आली आहे, त्यामुळे त्याच पण- वेळी पण आहे. असं आहे की- त्यामुळे मला असं वाटतं की हे एक टीम वर्क म्हणून आम्ही त्या ठिकाणी माहिती काढून ती माहिती काढल्यानंतर आणि पुन्हा मी म्हटलं तसं या विषयामध्ये कायद्याने किंवा कोर्टाने जे होईल त्याला आम्हाला पण मान्यता आहे, नाही- त्याचं कुठे आम्ही रक्षण नाही करावं? तावडेजी, पण हे ना, हे तुमच्या निमित्तानं सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही शिफारस केलेले कोण कोण होते ज्यांना पक्षानं घेतलं, फडणवीसांनी कोणाकोणाची शिफारस केली होती, खडसेंनी कोणाकोणाची शिफारस केली होती. म्हणजे आता हे आम्हाला कळलं की ते खडसेंनी कोण, हे दोघं जण पाचपुते आणखीन यांचं खडसेंनी नाही, खडसेंकडे त्याची माहिती काढणं, माझ्याकडे वेगळ्यांची माहिती काढणं, अशा मी अर्थाने मी म्हटलेलं आहे. आणि मुळात शिफारस मुद्दा असा आहे की सध्या तर भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी जी लोक उत्सुक असतात ती नाथाभाऊने भेटतात, गडकरी साहेबांना भेटतात, देवेंद्रला भेटतात, मला भेटतात, सूर्यभाऊना भेटतात, सगळ्यांना भेटत असतात. आमच्या कोर कमिटीमध्ये ही सगळी नावं आल्यानंतर याच्यात आम्ही चर्चा करतो की यातले यांना आपण प्रवेश दिला पाहिजे, यांना काही द्यायचं कारण नाही, अशी चर्चा होते. त्यामुळे एक त्या कोर कमिटीच्या सगळ्यांना भेटून अमुक शिफारसी विनोद तावडेच्या शिफारसीवरून खांडेकर आल्या असं नसतं, ते सगळ्यांनाच भेटलेले असतात. खांडेकर म्हणजे कोणी असतं राजकीय नेता, ते सगळ्यांना भेटलेले असतात आणि त्या सगळ्यांना भेटल्यानंतर कोर कमिटीमध्ये आम्ही या विषयात बाबा पाचपुतेने असं म्हटलंय तर काय करायचं, म्हणजे थोडक्यात हे जे- कतोरेने म्हटलंय तर काय करायचं, याचा एकत्र विचार करतो. थोडक्यात हे जे पाप आहे ते एकट्याचं नाही, सगळ्या कोर कमिटीचं आहे असं आपण त्याच्यात अर्थ काढायचा. हे जर पाप असेल तर कोर कमिटीचं आहे, त्यातून काही चांगलं होणार असेल तर त्याचं एक श्रेय कोर कमिटीचं आहे. पण तरी स्टँड आहे विनोद तावडे साहेब की तुम्ही म्हणताय की ही जी लोक आहेत त्यांना आम्ही तपासू वगैरे, मग तुम्ही आरोप करताना याची तपासणी केली नव्हती? तुम्ही विधानसभेत आरोप केले, तुम्ही रस्त्यावर आरोप केले, तुम्ही मीडियासमोर आरोप केले, विजयकुमार गावितांवर, पाचपुतेंवर, म्हणजे असं आहे की तुम्ही खोटे नाटे आरोप करता असं त्यातून दिसतंय. अडचण हीच आहे तुमची की तुम्ही फॅक्च्युअल नीट ऐकत नाही. मी काय म्हटलं की आता त्या सगळ्या प्रकरणाची तपासणी करून काय स्थिती आहे याच्या आधारे त्यांना आम्ही असं म्हटलं. यापुढे ज्या वेळेला आणि भाजपचे नेते आरोप करतील त्या वेळेला ती लोक सिरियसली घेणार नाहीत तुमच्या या स्टँडमुळे. अजिबात असं कारण नाही, कारण आमची क्रेडिबिलिटी खूप मोठी आहे. मुळात मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी अशा पद्धतीने निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे अजून अनेक जण येत होते, त्या सगळ्यांना आम्ही प्रवेश दिला नाही आहे, हेही आहे. आणि त्यामुळे आमची क्रेडिबिलिटी त्यामुळे किती हाय आहे हे त्यावर सिद्ध होतच आहे. मग हे सत्तेचं ऑब्सेशन आहे, कारण नंदुरबारमध्ये जसं जसं गावितांचं प्रस्ताव वाढत गेलं तसं तसं तुम्ही हिना गावितांना तिकीट दिलं, त्याच्यानंतर विजयकुमार गावितांना दिलं. नाही, हिना गावितांना जे तिकीट दिलं त्याच वेळी हा प्रवेश ठरला होता. हा काय आता अधिकृत फक्त पक्षात प्रवेश करण्याचं काम झालं, पण ज्यावेळी ते आले होते त्याच वेळी झालं होतं. मग मोदी असताना सुद्धा तुम्हाला या अशा लोकांची गरज का पडते? म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीने लोकसभेच्या मतांचं आम्ही विश्लेषण करतो आणि जो काही सर्वे आम्ही त्या मतदारसंघांचा करत असतो, प्लस त्या मतदारसंघामध्ये केवळ नंदुरबार एक जागा नसते तर तो अख्खा आदिवासी बेल्ट असतो, तर त्या तिथले पॉलिटिकल डिसिजन घेताना असे काही निर्णय आम्ही अपरिहार्यपणे घेत असतो. माझे एकाच मुद्द्याचे 3 सब प्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही मगाशी म्हणजे गेल्या 1-2 दिवसात विधान केलं होतं की पंकजा मुंडे या भाजपच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील, आणि त्याच सुमारास आमच्याकडे किरीट सोमय्या एका कार्यक्रमात म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे सीएम मटेरियल आहे, आमच्या जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते. तुमची नेमकी भूमिका काय आहे? हे विधान नेमकं करण्यामागे काय कारण आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला मुख्यमंत्री पदाची अभिलाषा आहे का? मुळात मी 40 गावच्या त्या संघर्ष यात्रेच्या सभेत वक्तव्य केलं. त्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये महिला मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल हे पंकजाताईचं वक्तव्य होतं. आता या वक्तव्याचा जाताना आम्ही गाडीतनं ज्यावेळी चर्चा आहे, मग ती म्हणली की विनोदजी मी असं बोलले होते. त्यांनी विचारलं की बाबा महिला मुख्यमंत्री झालं तर आवडेल का, तर त्यावर पंकजाताईचं ते वक्तव्य होतं. त्यामुळे मी झाले तर आवडेल असं तिने म्हटलं नव्हतं. मी जे सभेत म्हटलं होतं त्यामध्ये मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं की मुंडे साहेबांच्या निधनानंतर, कारण पंकजाताईंना आम्ही अक्षरशः 9वी-10वी पासून मी पाहिलेलं आहे, आणि इतका मोठा धक्का कुटुंबावरचा आणि तो ज्या पद्धतीने तिने हँडल केला आहे, म्हणजे लोक सांत्वनाला भेटायला जात असताना लोकांचं सांत्वन करून त्यांना परत पाठवायचं काम पंकजाताई करत होती. किंवा नंतर त्या सगळ्या दुःखातनं बाहेर पडल्यानंतर ती ज्या पद्धतीने कार्यकर्ता असेल, सामान्य माणसं असेल यांना ॲड्रेस करते, किंवा ही जी काही संघर्ष यात्रा आली ती आम्ही एका नाशिकला बैठकीला गेलो होतो आणि त्यानंतर तो चेहरा आहे का तुमचा मी प्रोजेक्ट? बोलतो, पूर्ण बोलतो. नंतर आम्ही पुण्याला बैठकीला जाताना
तर कुठलाही घोषित कार्यक्रम नव्हता. तर नाशिकहून पुण्याला जाताना वाटेत गावोगाव लोक इतक्या संख्येने भेटायला पंकजाताईला येत होते. त्यातनं देवेंद्रजी आम्ही पंकजाताईपासून अशी एक संघर्ष यात्रेची कल्पना निघाली, ती आम्ही काढली. आणि ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स मिळतो आहे त्यातून मी वक्तव्य असं केलं की पंकजाताई या महाराष्ट्राच्या पहिला मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेच्या आहेत आणि त्या होते हा मला विश्वास आहे. आताच्या का भविष्यातल्या, आताच्या पहिल्या मुख्यमंत्री भाजपच्या टर्म मधल्या का भविष्यात कधीही? मी माझं बोलणं पूर्ण करू. त्या या क्षमतेच्या आहेत. आत्ताच्या टप्प्यामध्ये नाथाभाऊ खडसे, ते गिरीश महाजन, देवेंद्र असे मध्ये आहेत. त्यानंतर अशा होऊ शकतील याची मला खात्री आहे, असं माझं पूर्ण वाक्य होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ज्या पद्धतीने पंकजाताई वेगवेगळ्या विषयांना हँडल करते त्यामध्ये अशा प्रकारची क्षमता मुख्यमंत्री होण्याची त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्या पहिल्या मुख्यमंत्री होतील महिला. आणि तुमची अभिलाषा आहे का? तुमची अभिलाषा आहे का? मला असं वाटतं की शेवटी मुख्यमंत्री हा काही पक्ष किंवा व्यक्ती, मुख्यमंत्री कोण होणार ही जनता ठरवत असते. आणि मला वाटतं जनतेने ठरवल्यानंतर जी जबाबदारी येते ती माणसं घेतातच. नक्कीच विनोद तावडे यांना बरेचसे प्रश्न अजूनही विचारायचे आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या कट्ट्यावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आले. त्यांना पुढचा प्रश्न विचारते जान्हवी. महाराष्ट्रामध्ये भाजपचा नेता गोपीनाथ मुंडेंचं नाव नेहमी समोर यायचं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद पण भूषवलेलं. त्यामुळे स्वाभाविकपणे मुख्यमंत्री भाजपचा कोणी झाला तर त्यांचं नाव सर्वात आधी चर्चेत यायचं. आणि त्यांच्या मृत्यूनंतर आता अनेकांची नावं पुढे येतात. पण त्यामुळे एक चित्र असं निर्माण झालंय की भाजपमध्ये विनोद तावडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस. तर खरंच असा काही संघर्ष आहे की फ्रेंडली वॉर कॉम्पिटिशन असं काही? नाही, एक तर मुळात संघर्ष तर अजिबात नाही. हे खरं होतं की मुंडे साहेब समजा असते तर ते स्वाभाविक नेते ते होते. आणि जे असा अचानक अपघात होतो आणि जे स्थिती निर्माण होते तर खरं म्हणजे अशा वेळी कोण आहे तर इथे असणारे गडकरी साहेब दिल्लीमध्ये आहेत. ते येतील नाही येतील माहीत नाही. ते तर आता येणार नाही म्हणतायत. आता येणार नसतील तर मग कोण, अशा सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आणि मला असं वाटतं की त्यावेळी पक्षाला, महाराष्ट्राला उपयोगी कोण आहे, काय आहे याचा योग्य निर्णय हा स्वाभाविकपणे पक्ष नेतृत्व म्हणजे मोदी साहेब, अमित शहा घेतील. आणि मगाशी मी म्हटलं असं की शेवटी जनता ठरवते कोण मुख्यमंत्री असतं आणि मला वाटतं ते जनता ठरवेल. पण मग तावडे विरुद्ध फडणवीस असं आहे? अजिबात असं काही नाही. चित्र आहे दोघांमध्ये असं की जे चार नावं केवळ तावडे फडणवीस कशाला, नाथाभाऊ खडसे, सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत की जे आज आम्ही चार त्यातले प्रमुखपणे आहोत. तर यातलं कुठलंही निवड होऊ शकते. आणि त्यामुळे या चौघांमध्ये आपापसात कोऑर्डिनेशन आहे. आणि हे कोऑर्डिनेशन असताना हे खरं असतं की माझ्या काही कार्यकर्त्यांना मी वाटत असतो, काहींना देवेंद्र वाटत असतो. पण आमच्या सुदैवाने कम्युनिकेशन, आपापसामध्ये बोलणं रोजचं इतकं आहे की अशी कुठलीही स्पर्धा नाही. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी दिसते की म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणाले परवा की काही झालं तरी सुद्धा मुख्यमंत्र्याचा चेहरा शिवसेनेचा असेल. तर मग या चौघांपैकी कोणाचा चेहरा शिवसेनेचा आहे? मला वाटतं की मगाशी म्हटलं जनता शेवटी मुख्यमंत्री ठरवणार आहे. तो चेहरा म्हणजे याच्यात असं की म्हणजे मला म्हणायचं असं की या भाजपमध्ये आपल्यातलं कोण होईल याच्याबद्दलची सगळेजण खुशीची गाजरं मनात असताना प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलेलं आहे की मुख्यमंत्री जो असेल तो शिवसेनेचा असेल. यावर मला तेच म्हणायचं आहे की मुख्यमंत्री कोण होणार हे जनताच ठरवेल आणि जनताच ठरवत असते. त्यामुळे त्या विषयामध्ये आज आम्ही बोललो. कारण असं आहे की बघा, लोकसभेला त्यावेळी एक चेहरा काँग्रेस पण द्यायचा, एक चेहरा भाजप द्यायचा. कारण NDAतला मोठा घटक होता. म्हणजे 1,200 जागा भाजपच्या यायच्या तर 25 जागा बाकीच्यांच्या यायच्या. काँग्रेसचे असं होतं की UPAच्या जागांमध्ये समजा त्यांच्या 200 आल्या तर 150 काँग्रेस यायचं, बाकी 40% इतर यायचं. पण राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आपण पाहिलं तेही समसमान जागा लढतात. त्यामुळे निवडणुकीनंतर ते नेता ठरवतात. भाजप सेनासह जवळजवळ समसमान लढवते, पुढे मागे असतात आणि त्यामुळे त्यानंतर ठरतं. आणि त्यामुळे कधीच राज्यामध्ये 90, 95, 99, 4, 9
राज्यात कधीच मुख्यमंत्र्याचा चेहरा ना काँग्रेसने पुढे केला, ना राष्ट्रवादीने केला, ना भाजपने केला, ना सेनेने केला. आणि त्यामुळे तसंच या निवडणुकीत असणार आहे. तुम्ही आणि म्हणता पुन्हा की- माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री कोण ही या राज्यातले 11,80,00,000 जनताच ठरवेल, हे वास्तव आहे. तुम्ही म्हणता की जनता ठरवेल, मग शिवसेनेच्या जागा जास्त आल्या तर भाजप मुख्यमंत्रीपद सेनेसाठी सोडणार का? मला असं वाटतं की जो फॉर्म्युला ठरेल त्या पद्धतीने आहे. नाही ठरलेलं आहे का नाही? नाही ठरलं काहीच. फॉर्म्युला ठरलेला नाहीये. ज्याच्या अजून जागा वाटप नाही झालं. मला असं नाही, वाटतं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, हा फॉर्म्युला ठरलेला नाहीये. हा असा फॉर्म्युला ठरलेला नाही. म्हणजे किती जागा कमी आल्या तरी सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री असं त्याच्यातनं निघू असंही शकतं. ठरलेलं नाही. असं कसं ठरेल? नाही पण असं आहे ठीक आहे, की भातुकलीचा खेळ आहे, काही राजकारण आहे महाराष्ट्राचं, त्यामुळे असं काही आम्ही ठरवणार नाही. मला असं म्हणायचंय की ज्यावेळी जागा वाटप पूर्ण होतं, जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर पुढे जाऊन आता पुढच्या याच्यामध्ये काय असणार आहे. म्हणजे मागे मला आठवतं की ज्यावेळी मला काही पत्रकारांनी विचारल्यानंतर मी या पद्धतीने सांगलीला कुठे बोललो होतो की फॉर्म्युला काय असू शकतात. एक तर ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, किंवा 2.5 वर्ष, किंवा काँग्रेसने जसं केलं की जागा त्यांच्या कमी आल्या तर पण मुख्यमंत्रीपद घेतो, कॅबिनेट मंत्रीपद जास्त दिलं राष्ट्रवादीला, किंवा अजून चौथा नवीन काही पर्याय येऊ शकतो. मुळात जागा वाटप पूर्ण झालं की यापुढे या सगळ्या चर्चा येतात आणि पुन्हा या चर्चा झाल्यानंतर फॉर्म्युला ठरेल आणि त्यातून पुढचा निर्णय होईल. नाही पण तावडेजी, कुठेतरी ही धास्ती आहे का भाजपला की शिवसेनेनं जास्त जागा जर लढवल्या तर एकूण राज्यामधलं वातावरण सध्या सरकारच्या विरोधात आहे. शिवसेनेनं जास्त जागा लढवल्या तर कदाचित त्यांचे आमदार जास्त येतील आणि मग त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे देण्याची एक नैतिक जबाबदारी भाजपकडे येईल आणि ती जबाबदारी घ्यायला नको म्हणून शिवसेनेच्या जागा कमी करा आणि मग आपल्या बरोबर आणा आणि म्हणजे मग मुख्यमंत्रीपद मिळवणं थोडं जास्त सोपं जाईल भाजपला. मला वाटतं हे मुख्यमंत्री पदासाठी जागा वाढवून मागण्यावर चाललेलं नाहीये. मी मगाशी म्हटलं असं 19 जागा गेल्या 3 निवडणुकीत भाजप सातत्याने हरत आहे. 59 जागा गेल्या 3 निवडणुकीत शिवसेना सातत्याने हरत आहे. ह्या जागा एक्सचेंज केल्यामुळे जर जिंकणार असेल महायुती तर त्या का नाही करायच्या, असं त्यातलं लॉजिक आहे. जे तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी चाललं वगैरे वाटतं, हा यातला कुठलाही भाव नाही. जागा वाटपास तुम्ही असं म्हटलं की मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष नाहीये, परंतु जागा वाटपासाठी सातत्याने संघर्ष असताना दिसतो. आठवले म्हणतात की किमान आम्हाला 2 अंकी जागा पाहिजे, त्यानंतर मेटे म्हणतात की आम्ही काय प्रत्येक वेळेला आम्हीच काय समजून घ्यायचं का, रासप काहीतरी उठतं आणि वेगळीच मागणी करतं. सातत्यानं महायुतीमध्ये संघर्ष असताना जाणवतं. म्हणजे कदाचित मुंडे साहेब असते तर त्यांनी समन्वयाने हे सगळं लवकर मिटवलं असतं. मुंडे साहेबांची तुम्हाला कमी जाणवते का? आणि आत्ता भाजपमध्ये, एकूण महायुतीमध्ये भाजपमध्ये असा तेवढा सक्षम नेता नाही का की लवकर जागा वाटप पूर्ण व्हावी आणि राज्यात जो काही प्रचारातला कमी वेळ मिळणार आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं, असा एकही सक्षम नेता नाही आता महायुतीकडे. मला वाटतं जर तुम्ही आता मला माहित नाही गेल्या निवडणुकीला मी होता की नाही 2009च्या, त्यावेळी पण असं शेवटपर्यंत चालू होतं. असं काही फार त्यावेळी तर 2 पक्ष होते भाजप सेना, तरी सुद्धा इतका वेळ त्याला लागलाच होता. यावेळी तर अजून 4 पक्ष आले, त्यामुळे असाच तो वेळ त्यात जास्त लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आघाड्या की महायुती होते त्यावेळी प्रत्यक्ष फॉर्म भरायच्या दिवसाच्या आधी 2 दिवस यातल्या फॅक्च्युअल फिगर्स पुढे येतात. म्हणजे मुंडे साहेब नाही त्याची काही कमतरता जाणवते. त्याची तर कमतरता आहेच ना. म्हणजे इतकं ओव्हर सिम्प्लिफिकेशन कधीच करता येत नाही. मुंडे साहेब नसण्याची कमतरता बऱ्याच विषयात जाणवते की विशेषतः आघाड्यांच्या विषयामध्ये मुंडे साहेब भाजप आणि शिवसेनेच्या वतीने बोलणं करून दोघांच्या बाजूने ठरवत होते आणि मग त्या पक्षाला भाजपला तर मान्य करण्यात काहीच, कारण भाजपचे नेते होते, पण शिवसेना सुद्धा काय चालेल काय नाही लक्षात घेऊन तेच त्यांच्या वतीने बोलणी करत होते. आता शिवसेना या 4 पक्षांवर वेगळी बोलणी करते, भाजप आम्ही बोलणी करतो. मुंडे साहेब असते तर त्याने एकट्याने त्या दोन्ही केले असते, हे वास्तव आहे. सर, आपण आत्ताच मध्ये एका रॅलीमध्ये म्हटलं होतं की आपण गृहमंत्री पदाची आपल्याला देखील स्वप्न पडतात, तर मग नेमकी आपल्याला गृहमंत्री व्हायचं हे आपलं स्वप्न आहे आणि मग असं असेल तर तावडे सरांचं मतदारसंघ कुठला असेल की आपण देखील पृथ्वीराज चव्हाणांसारखं मागच्या दरवाजाने येणार? नाही, मला असं वाटतं की एक तर मी बोरिवली विधानसभा लढणार, असं ज्यावेळी मला ही विधान परिषद ज्यावेळी 3री टर्म मला दिली मी काय लढायला इच्छुक नव्हतो, पण जवळजवळ 14 मतं भाजपला कमी होती 2री जागा जिंकायला, आणि ती जर जागा जिंकायची असेल तर मी उभं राहिलं पाहिजे असा पक्षाने आग्रह केल्यामुळे मी उभा राहिलो. आणि त्याच वेळी ठरलं होतं की मी विधानसभा लढणार. ती विधानसभा बोरिवली सुदैवाने गोपाळ शेट्टी हे खासदार झाल्यामुळे तिथे गेले आहेत, त्यामुळे ती मी लढू शकतो. आणि त्या पद्धतीने नेत्यांशी चर्चाही, मुंडे साहेब होते, गडकरी साहेब होते, अशी चर्चाही त्यातली करून झाली. त्यामुळे मागच्या जाण्याचा मुद्दाच येत नाही. जे जाईन ते डायरेक्ट विधानसभेतनं जाईन क्रमांक 1. आणि क्रमांक 2 मला असं वाटतं की
ज्यावेळी सरकारचे भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडत असतो ते मांडल्यानंतर आता अजित पवारांना जेलमध्ये घातलं पाहिजे तर जेलमध्ये घालणार मी गृहमंत्री होणार असं ते त्या वक्तृत्वाचा एक तो हे आहे. मला असं वाटतं की आव्हानात्मक खाती खूप आहेत, पण सध्या ते खात्यांच्या आव्हानापेक्षा निवडणुकीत जनतेला पटवून 200च्या वर जागा महायुतीच्या निवडून आणणं हे आव्हान अधिक स्वीकारलेलं आहे. नाही, आजच शिवसेनेने सांगितलं की सर्व पर्याय खुले. समजा जर शिवसेनेने अटीतटीच्या वेळेस तुमच्याशी युती तोडली तर तुमच्याकडनं तसे काही सर्व पर्याय खुले आहेत का स्वतंत्र लढण्याचे, किंवा तुमची तशी तयारी आहे का? मला असं वाटतं की या विषयातली चर्चा कट्ट्यावर होत नाही. या विषयाची चर्चा जी असते तुमच्या कट्ट्यावरची एखादी खबर आम्हाला द्या ना. पॉलिसी याच्यात होती, त्यामुळे त्या पक्षाच्या पॉलिसीमध्ये ज्यावेळी ठरेल ते तुम्हाला ताबडतोब ब्रेकिंग देऊ, काही अडचण नाही. एक प्रश्न मनसेच्या बाबतीत होता. लोकसभेमध्ये असं बघायला मिळालं की विनोद तावडे, गडकरी आणि महत्वाचे नेते गोपीनाथ मुंडे सुद्धा राज ठाकरेंना भेटतात. गोपीनाथ मुंडेंच्या इलेक्शनच्या म्हणजे बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंना राज ठाकरेंचा पाठिंबा घ्यावा लागतो, लेटर काढावं लागतं. आज अशी मनसेची न्यूसन्स व्हॅल्यू उरलेली आहे का? आणि त्यांना मागच्या वेळी जसं तुम्ही प्रयत्न केला होता की इलेक्शनच लढवू नका, त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा समझोता ऍडजस्टमेंट याविषयी प्रयत्न चाललेत का मनसे बरोबर? ते लोकसभेच्या वेळी कसं आलं की राज ठाकरे यांनी सातत्याने मोदींची कार्यपद्धती, मोदी झाले पाहिजे पंतप्रधान हे ते वारंवार आधी बोलत होते. आणि त्यावेळी गडकरी साहेबांनी असं आवाहन केलं की जर तुम्हाला मोदी खरंच झालं पाहिजे असं वाटत असेल तर इथे जर मताचं विभाजन होऊन 2, 5, 7 खासदार कमी आले तर मोदींचं पंतप्रधान होणं राहू शकतं. आणि ते अपील त्यावेळी केलं होतं आणि त्या अपील केल्यानंतर जे झालं ते आपल्याला सगळं माहिती आहे. पण मला वाटतं आज तरी महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये विशेषतः असं काही मताचं विभाजन होईल असं आज काही मला वाटत. म्हणजे मनसेची ताकद तेवढ्या प्रमाणात राहिलेली नाही की जी भाजप शिवसेनेला क्षती पोहोचवेल. हा, मला असं वाटतं की गेल्या वेळी मतांचं विभाजन झालं, जवळ 52 जागा ज्या पराभूत झाल्या याचं कारण ते मताचं विभाजन झालेलं लोकांनी केलं. तसं यावेळी काही होईल असं दिसत नाही. आणि तसं ते तुमचा स्टार आहे आपला एबीपी माझा आणि नेल्सनचा सर्वे तेच सांगतोय. माझा कट्ट्यावरती एक छोटासा ब्रेक घेतोय. विनोद तावडेंची बातचीत अशी सुरू राहणार आहे. बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बातचीत करतोय भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासोबत. भाजपने अचानक जास्त जागा मागणं किंवा भंडारींचं कालचं शिवसेनेच्या विरोधातलं विधान हे सारं एक असं सूचित करतं की भाजप असं सांगतं की राज्यात आता शिवसेनेपेक्षा आम्ही मोठे आहोत. म्हणजे भाजपला असं शिवसेनेपेक्षा मोठं वाटण्याचं कारण काय आणि का असं वाटतं? मुळात मोठे आहोत वगैरे असं काही नाही. माधव भंडारी काल काय सामन्यातल्या अग्रलेखात जी भाषा होती ती भाषा भाजपहून सोडा, सामान्य माणसाला सुद्धा तुम्हाला म्हणायचं वेगळ्या पद्धतीने म्हणा, या पद्धतीने म्हणायचं कारण नाही. आता यावर प्रतिक्रिया भाजप आधी समजा देत नव्हता आणि आता देत आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही शिवसेनेला कमी दाखवायचा प्रयत्न करतो असं काही नाही. आणि अनेक वेळा याच्या आधी सुद्धा वर्तमानपत्रात आलेल्या या गोष्टी आम्ही खाजगी व्यक्तिगत नेत्यांना भेटून सांगितलेल्याही असतात. ते असं नाही की आणि कधी उघड सांगितलं, कधी भेटून सांगितलं. आणि ते माधव भंडारींनी काल म्हटलेलं आहे. आणि माधव भंडारेंनी काल असंही म्हटलं की पक्षामध्ये अनेकांची इच्छा आहे की स्वतंत्रपणानं लढावं. तर अशी तुमची तयारी आहे स्वतंत्रपणानं लढण्याची? मला असं वाटतं की मुळात अशा प्रकारची इच्छा ही ज्या अंधेरीरामचं अधिवेशन झालं त्या कार्यकर्त्यांनी मांडली होती. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने सांगितले होतं की आपली 25 वर्षाची जुनी परंपरा आहे आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टीची मानसिकता ही महायुतीतच लढण्याची आहे. आणि ती महायुतीत लढत असताना ज्या जागा केवळ भाजपकडेच होत्या आणि भाजप तरी पडते तरीच पडू दे, याच्याऐवजी आपण एकमेकाकडे शिफ्ट करून त्या जिंकण्याकडे नेऊ शकतो का हा विचार करणं आवश्यक आहे. आज जी उद्धव ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भाजपला 135 जागा देणार नाही. तुमची त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे? ते स्वाभाविक प्रतिक्रिया 135 नाही देणार तर किती देणार त्याची चर्चा करू. किती तुम्ही किती खाली याल? पुन्हा कट्ट्यावर नाही भेट. तावडे साहेब, आत्ता तुम्ही बोलताना थोड्या वेळापूर्वी असं म्हणाला होतात की पाचपुते गावितांचं तुम्ही साचपणी करून वगैरे घेतलं. तर अशाच पद्धतीनं जर का अजित पवार आणि तटकरेंनी जर का भाजपमध्ये यायचं ठरवलं तर त्यांनाही घेणार? त्यांची चाचपणी करायची गरजच नाही. स्पष्ट भ्रष्टाचारी आहेत ते.
असं कसं सेम मी सांगतो ना. तोच रूल अप्लाय होतो ना यांना 5 पोते किंवा गावेतांचं. मुळात माझं असं म्हणणं आहे की ज्या विषयातली क्लॅरिटी आहे, कन्व्हिन्स आहात तुम्ही, त्या विषयात पाहायची गरजच नाही ना हो. नाही, आणि त्याच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं की एकानं विरोध केला तरी तो कोर कमिटी काय ठरवतं ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे नाही, गावितांच्या नाही, बाबतीत या विषयात कोर कमिटीचं एकच मत आहे की ते नाही, पण हे सर्व प्रूव्ह धोक्याच्या झालेलं विषयावर नाहीये आला. ना, कोर्टामध्ये प्रूव्ह नाही, म्हणजे तेच नियम सगळे यांना लागू नाहीत का होणार? मला वाटतं की तटकरे आणि अजित पवारांच्या भ्रष्टाचारावर कोर कमिटीचं एक मत आहे आणि त्यामुळे असा आला होता का विषय? मगाशी मी जे म्हटलं की सरकार आल्यानंतर यांना जेलमध्ये टाकणार म्हणजे कोर्टाच्या पेक्षा जास्त मोठी तुमची कोर कमिटी झाली मग आणि ज्या गोष्टी स्पष्ट आहे, ज्या दिसत आहेत, यांच्यासाठी तरी, पवार आणि तटकरेंसाठी तरी. नाही, मला वाटतं की ज्या अतिशय ज्या भ्रष्टाचाराची क्लॅरिटी आहे, तुम्हाला धडधड दिसल्या आहेत. 3 कमिट्या, वडनेरे कमिटी, कुलकर्णी कमिटीने म्हणून क्लिअर म्हटलेलं आहे, इंडिक केलेलं आहे यामध्ये, किंवा परवा चितळे समितीच्या अहवालामध्ये क्लिअर कट अध्यक्षाच्या सहीने 5,600 आम्ही जे कोट करतो, सहीने म्हटलेलं आहे. याचा अर्थ तिथे मंत्री दोषी आहे हे चितळ्यांनी त्यांना दिलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये क्लिअर केलेलं आहे. मध्यंतरी धनगर समाजाचं आंदोलन झालं खूप मोठ्या प्रमाणात आणि महायुतीचे सगळेच नेते पुढे आले आणि आपलं सरकार आहे असं आलं समजून तुम्ही आश्वासन दिले की धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल. पण या सगळ्या घडामोडीमध्ये आदिवासी समाज खूप नाराज झालाय. तर तुम्ही आदिवासी समाजाला गृहीत धरताय की ते आपल्यासोबत नाहीतच का आदिवासी समाजाची मतं तुम्हाला नको आहे? काय वाटतं आधी समोर? मुळात धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई गेल्या, त्यावेळी अतिशय त्या उपोषण सोडतानाच्या त्या सगळ्या नेत्यांच्या चर्चेत आणि नंतर जाहीर सभा आहेत की आम्ही या धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत असताना आदिवासी समाजाच्या आरक्षणात कुठेही धक्का पोचणार नाही याचं लिगली चर्चा करून माहिती आम्ही घेतलेली आहे आणि या पद्धतीने आम्ही ते इम्प्लिमेंट करू की आदिवासी समाजाला धक्का बसणार नाही. भारतीय राज्यघटनेप्रमाणे ज्या गोष्टी धनगर समाजाला मिळाल्या पाहिजेत त्या देण्याचं काम आम्ही करणार आहोत. नाही, पण ते तर तुम्हाला त्याच्यासाठी राज्यात सत्तेवर येण्याची गरज नाही, ते तर केंद्र सरकारनं करायच्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल कोणी केंद्र सरकारकडे जाऊन आग्रह धरताना दिसलं नाही. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे रेकमेंड करणं गरजेचं असतं, जे केलेलं नाही आहे. म्हणजे मुख्यमंत्री वेगळं बोलतात, शरद पवार वेगळं बोलतात आणि शरद पवार साहेबांनी नंतर विचार केला की आपला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस ज्या मतदारसंघात लढतं तिथे धनगर समाजाची मतं अधिक प्रभावी आहेत आणि त्यामुळे त्यांनी मग ते शेड्यूल ए आणि शेड्यूल 2चा उल्लेख केला. आधी राष्ट्रवादीने भूमिका कॅबिनेटला वेगळी घेतली, नंतर वक्तव्य वेगळं केलं आणि म्हणून राज्य सरकारने या विषयाची शिफारस करायची असते. ती शिफारस आल्यानंतर केंद्रातलं सरकार या विषयावर ॲक्शन घेतं, तेच गरजेचं आहे. शिवसेनेनं तुम्हाला कमळाबाई म्हणून खूप वेळा हिणवलंय, पण आता कमळाबाई ही कमळाभाई झाली अशा पद्धतीचे काय मेसेज आले. शिवसेना कमळाभाई झाले हे मान्य करायला तयार नाही का आजच्या परिस्थितीत? त्यामुळे हे सगळं घडतंय का? मी वाटतं की कमळाबाई हा त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी वापरलेला शब्द होता आणि बाळासाहेबांचं एक वेगळं स्थान होतं, त्यावेळी त्या पद्धतीने ते बोलतही होते. आज त्यातला भाई झाला का दादा झाला की अमुक झाला, याच्यापेक्षा वास्तव राजकारण जे आहे ते वास्तव स्वीकारणं आणि ते स्वीकारून एकमेकांनी पुढे जाणं हे गरजेचं आहे. शिवसेना स्वीकारत नाही ते शिवसेना पण नाही, बाकीच्याने सुद्धा. मुळात माझं म्हणणं की ते बाळासाहेबांनी कमळाबाई म्हटलेलं शिवसेनेपेक्षा बाकीच्यांना इतकं आवडलं होतं की ते अजून लोक विसरले नाहीत पुढच्या पिढीमध्ये येऊन सुद्धा. त्यामुळे ती फॅक्च्युअल झालेले बदल स्वीकारणं राजकारणातले हे आवश्यक असतं. लोकांमध्ये खूप हे आहे की परवा दिवशी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की गेल्या 2 महिन्यांमध्ये किंवा महिन्याभरात जे काही निर्णय घेतलेले आहेत राज्य सरकारनं घाईघाईनं, ते सगळे निर्णय आम्ही सरकार आल्यानंतर रद्द करू. तर त्याच्यामध्ये अनेक असे निर्णय आहेत आरक्षणासंदर्भातले, या संदर्भातले. लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे की नेमकं भाजप काय करणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेते म्हणजे कधी देवेंद्र फडणवीस बोलले असतील, कधी खडसे साहेब बोलले, किंवा मी पण सांगलीमध्ये किंवा ह्याच्यात कोल्हापूरमध्ये याबद्दल बोललो होतो. आमची भूमिका क्लिअर आहे की गेल्या काही महिन्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री पहाटे 2-2, 3-3 पर्यंत बसतात. विशिष्ट व्यावसायिकांना निरोप जात आहेत, त्यांच्या फायली काढल्या जात आहेत. त्या फायली काढून अर्थपूर्ण व्यवहार होऊन जबाबदारीने बोलतो. ज्या फाईल्स क्लिअर होत आहेत त्याची आम्ही फेर तपासणी करणार. याचा अर्थ मराठा आरक्षणाची फेर तपासणी होणार अजिबात नाही. याचा अर्थ लिंगायत समाजाच्या विषयातलं काय ते होणार का? तर ते नाही. मुळात जे निर्णय चुकीच्या पद्धतीने अर्थपूर्णरित्या केले असतील त्याची फेर तपासणी होणार. यावर आम्ही आजही ठाम आहोत की या सगळ्या फाईल्स आम्ही रिओपन करणार. पण आता प्रचाराची रणधुमाळी उठेल. मुख्यमंत्री जर 2-2 वाजेपर्यंत असे काही अर्थपूर्ण व्यवहार करत असतील आणि त्याची जर तुमच्याकडे चोख माहिती असेल तर ते तुम्ही जनतेसमोर मांडणार आहात की नाही?
अर्थातच भांडण आहोत. त्याची सुरुवात ती केली आम्ही ते वक्तव्य करून. बरं तावडे सर, एकंदरीत विरोधकांकडनं किंवा सत्ताधारी जे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्याकडनं असं म्हटलं जातं आहे की भाजपमध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण नेत्यांचं वर्चस्व वाढतंय. अशावेळी तुम्ही स्वतःला एक मराठा कार्ड म्हणून भाजपातला नेता मानतात? मग भारतीय जनता पार्टीचा आग्रह जो आहे हा विकासाच्या राजकारणावरच आहे. मोदीजींना काही ते विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून मतं मिळाली नाहीत, तर मोदीजींनी या देशाला एक विकासाचं राजकारण दाखवलं आणि आमचा जोर त्या मुद्द्यावर आहे की विकासाच्या राजकारणावर भारतीय जनता पार्टीने काम केलं पाहिजे, ते लोकांसमोर आणलं पाहिजे. शेवटी 18 ते 35 वयोगटातला जवळजवळ जो 40% मतदार आहे तो आज या सगळ्यामध्ये कोण आल्यानंतर आपला विकास होणार आहे, तो कुठल्या जातीचा आहे या मुद्द्यावर तो फार विचार करत नाही. सामाजिक समीकरण हा फॅक्टर महत्त्वाचा असतो की 100% महत्त्वाचा असतो, तर त्याचाही दखल ठेवून पण आमचा भर हा विकासाच्या राजकारणात असेल. याला जोडूनच प्रश्न, परवा भुजबळ माझाच्या कट्ट्यावर आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की भाजपचं मंत्रिमंडळ जर का आपण बघितलं तर प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, जाजू अशी सगळी बहुजनांचा चेहरा भाजपमध्ये नाही आणि बहुजन सोडून इतर जे आहेत उच्चवर्णीय ते राजकारण करतात भाजपमध्ये, असा आरोप भुजबळांनी केला होता. तर तुम्हाला एक, तुम्ही बहुजन समाजाचे नेते, मराठा समाजाचे भुजबळ साहेब अतिशय संधी साधू आहेत. जे एकनाथ खडसे ओबीसी नेते विरोधी पक्षनेते झाले, ज्यावेळी मराठा समाजातला विनोद तावडे विरोधी पक्षनेते झाला, त्यावेळी भुजबळ बोलले नाही अरे वा भाजपने बहुजनांना स्थान दिलं. त्यामुळे ज्यावेळी त्यांना सोयीचं आहे त्यावेळी त्या शेवटी जर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातली 3 पदं आहेत, एक प्रदेश अध्यक्ष आहे आणि 2 विरोधी पक्षनेते आहेत, या 3 मधली 2 पदंही अशी बहुजन समाजाला आहेत. तर अशा प्रकारचा आरोप करणं हा कारण शेवटी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव दिसायला लागतो तेव्हा ते नेहमीच कास्ट आणि कम्युनल कार्ड खेळतात. तो पवार साहेबांनी खेळला, तो त्यांनी आरक्षणाच्या वेळेत मुसलमान आरक्षण मराठा समाजाचं 20% आरक्षण सुचवलं असं त्यातलं 5% कमी करून मुसलमान समाजात घुसवला. ही नेहमीच राष्ट्रवादीची खेळी राहिली आहे, त्यातला हा भाग आहे म्हणून आम्ही फार लक्ष देत नाही. एकसंध संयुक्त महाराष्ट्राची इलेक्शन तुम्ही लढवताय भाजप शिवसेना मिळून आणि त्याचवेळी भाजपची स्पष्ट भूमिका आहे की विदर्भ वेगळा व्हावा. तर जर का तुमचा समजा जो कोणाचा मुख्यमंत्री होणार असेल, समजा भाजपचा होणार असेल, तर तुमची विदर्भावरती आणि संयुक्त महाराष्ट्रावरती भूमिका काय? कारण तुमचा मित्रपक्ष तुमच्यावर टीका करतो त्या बाबतीत. भारतीय जनता पक्षाचं सुनिश्चित मत आहे की राज्य जेवढी छोटी असतील तेवढं विकास खालच्या गावपातळीपर्यंत इफेक्टिव्हली करता येतो प्रशासन म्हणून. आणि म्हणून छत्तीसगड अटलजींच्या काळात आम्ही निर्माण केला, झारखंड निर्माण केला, उत्तराखंड निर्माण केला. पण ज्यावेळी कोएलिशनचं आघाडीचं किंवा युतीचं सरकार असतं त्यावेळी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो. तर त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये शिवसेनेची सहमती नसल्यामुळे स्वाभाविकपणे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा त्यात मध्ये येत नाही. आणि अटलजींच्या सरकारमध्ये ज्यावेळी आम्ही 3 राज्य निर्माण केली त्यावेळी केंद्राने अट टाकली होती, जी कांडेकरकांटी त्यावेळी दिल्लीत होते, की त्या राज्याच्या विधानसभेने एकमताने ठराव गेला पाहिजे की आमचं हे राज्य वेगळं करा, तर आम्ही ते करू. तसं महाराष्ट्रात समजा करणं असेल तर करू. पण आता आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये विदर्भावर शिवसेनेची वेगळी भूमिका ही आम्ही युती झाल्यापासूनची, आम्ही युतीच्या स्थापनेपासूनची आहे. तर हा मुद्दा काही फार निवडणुकीत अडचणीचा नाही आहे. विनोदजी, सगळ्यांना खरं तर तुम्ही आलेले आहात तर सगळ्यांनाच खरं हे जाणून घ्यायला उत्सुक असते, म्हणजे सगळा महाराष्ट्र, की तुमच्या युतीमधलं जे जागा वाटपाचं गाडं आहे ते म्हणजे शेवटी कसं पुढं सरकणार आहे त्याच्याबद्दल ते मुळामध्ये ते होणार आहे का? युती 100% होणार आहे का? आणि झाली तर त्याच्याबद्दलचा निर्णय कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे? हे मगाशी म्हटलं असं 20 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आज तारीख 15 आहे, 17-18 पर्यंत हे सगळं चर्चा पूर्ण होऊन याचा निर्णय होईल. नाही, पण याच्यामध्ये ज्या प्रकारे दोन्ही बाजूकडून सध्या एकमेकांना बोचकारलं जाते, तर ह्याच्यामध्ये तुम्ही जो एकेकाळी हा उद्योग झाला होता की यांचे उमेदवार त्यांनी पाडले, त्यांचे उमेदवार त्यांनी पाडले, ह्या प्रकारचा खेळ होईल अशी तुम्हाला धास्ती वाटत नाही का? की ज्या पद्धतीने एकमेकांच्या बद्दल टोक गाठून टीका केली जाते आहे, टोक गाठून मतं प्रदर्शित केली जाते आहेत, हे कुठेतरी महायुतीच्या मुळावर येऊ शकतं असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आता ज्या प्रकारे थोडा तणाव झाला आहे त्यामुळे अशी भीती वाटू शकते. पण मला असं वाटतं की शेवटी या पुढच्या 2-3 दिवसात जी चर्चा होऊन यातनं मार्ग निघेल, त्यातनं हा तणाव निवडेल. आणि विशेष 15 वर्ष भाजप शिवसेना युतीचा कार्यकाळ सत्तेच्या बाहेर आहे, त्यामुळे यावेळी सत्ता आणली पाहिजे अशी सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने वाटतं. आणि त्यामुळे असं एकमेकाच्या जागा पाडणं होईल हे नक्की होणार नाही. आणि त्याचबरोबर 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने या राज्याचे जे हाल केले आहेत
तेही कार्यकर्ता डोळसपणे पाहतो आणि त्यामुळे हे सरकार गेलंच पाहिजे आणि त्यासाठी तिथे असणारा महायुतीचा जो कोणी आहे त्याला निवडून दिलं पाहिजे हे कार्यकर्त्यांना लक्षात येतं. त्यामुळे एकमेकाचा पांड्याचा विषय होणार नाही. अमित शहा मुंबईत आल्यानंतर ते उद्धव ठाकरेंना भेटणार की नाही, उद्धव ठाकरे अमित शहा भेट होणार की नाही याच्याबद्दल खूप चर्चा रंगली होती आणि शेवटी जेव्हा उद्धव ठाकरेंनी किंवा मातोश्रीनं फॉर्मल निमंत्रण दिलं त्याच्यानंतर अमित शहा मातोश्रीवर गेले. हे इतकं आमंत्रण येण्याची वाट का बघावी लागते भाजपच्या अध्यक्षांना? ते जर इतक्या 25 वर्षांपासूनचे मित्र आहेत, याच्या आधी आम्ही असं कधी ऐकलं नव्हतं की यांनी आमंत्रण दिलं आणि म्हणून ते गेले. मला वाटतं की आपण एक लक्षात घेतलं की ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते तर स्वाभाविकपणे त्यांना भेटायला येणारा नेता हा मातोश्रीवर जाणं हे अतिशय क्रमप्राप्त होतं. पण ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तशी गरज वाटत एखाद्या नाही. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष येतोय आणि जसं राष्ट्रीय अध्यक्ष समजा येत आहेत तर त्यांनी आपल्याकडे यावं असं मित्रपक्षाने निमंत्रण देणं हे स्वाभाविक आहे. मला वाटतं हे दिलंही पाहिजे. आणि त्यामुळे शेड्यूल जे हेक्टिक आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या समाधीजवळ जाणं हे त्यांनी आधी ठरवलंच होतं. त्यामुळे कारण ज्या ठिकाणी जाऊन वंदन केलं पाहिजे पण प्रत्यक्ष माझ्या घरी या असं निमंत्रण दिलं तर ते अधिक संयुक्तिक आहे. आणि ज्यावेळी पक्षाचा अध्यक्ष येतो ते दिलं पाहिजे. तर उद्धव साहेबांनी ते दिलंही निमंत्रण. नाही म्हणजे असं आहे की बीजेपी म्हणजे एनडीए मधला सगळ्यात मोठा घटक पक्ष जो आहे तो भाजपनंतरचा शिवसेना आहे. तर त्या पक्षाच्या अध्यक्षाला मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदाच आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांना असं आपण वाटत नाही की आपण जायला पाहिजे, भेटायला पाहिजे. जसं आपण बाळासाहेबांच्या समाधीस्थळी जाऊन तिथं डोकं ठेवलं पाहिजे असं जितकं स्वाभाविकपणानं वाटतं तितकंच आपला दुसरा महत्त्वाचा जो मित्रपक्ष आहे त्याची सदिच्छा भेट घेतली पाहिजे असं स्वाभाविकपणानं त्यांना वाटत नाही. त्याच्यासाठी त्यांना आमंत्रणाची गरज असती असं तुम्हाला वाटतं? नाही, सदिच्छा भेट घ्यायची असेल पण ज्यावेळी आल्यानंतर कार्यक्रमामध्ये निवडणुकीच्या धावपळीच्या गोष्टी असतील तर त्या काय आज भेटलं म्हणजे सदिच्छा आहे, नाही भेटलं तर सदिच्छा नाही असं काही त्यात नसतं. आणि त्यामुळे नेहमीच या विषयामध्ये मित्रपक्षांच्या प्रमुखांना भेटणं चालू असतं, भेटत राहिलं पाहिजे असंही असतं. पण या दौऱ्यात आल्यानंतर भेटलं पाहिजे म्हणजे सदिच्छा, नाही भेटलं तर सदिच्छा नाही असं काही म्हणायचं कारण नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या कट्टाच्या चर्चा ठरताना काल जे काही भाजप सेनेचं सुरू झालंय त्याचा प्रभाव जास्त दिसतोय. तावडे साहेब, आज आपण माझाच्या कट्ट्यावरती आलात आणि खास कट्टा स्टाईलमध्ये उत्तर दिलीत आमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर माझा कट्टामध्ये आज आपण इथेच थांबूया. बघत रहा एबीपी माझा.